नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हांडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी इतिहास यातील प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या विषयाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण या व्हिडिओ अंतर्गत उत्तरासह पाहणार आहोत. तसेच बोर्ड परीक्षेमध्ये कोणता प्रश्न किती गुणांसाठी विचारला जातो तो पण आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. त्याचबरोबर इतिहास व राज्यशास्त्र या विषयांच्या संपूर्ण स्वाध्याय त्याचबरोबर प्रत्येक पाठावर आधारित 20 गुणांची परीक्षा आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे 10वी बोर्ड परीक्षेमध्ये इतिहास राज्यशास्त्र या विषयामध्ये घवघवीत यश प्राप्त करण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर या पहिल्या पाठावर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण उत्तरासह पाहणार आहोत. त्याचबरोबर या स्वाध्यायामध्ये कोणता प्रश्न किती गुणांसाठी विचारला जातो तो पण आपण सविस्तर पाहूया. तर यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 3 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. यामध्ये 3 विधाने विचारली जातात आणि प्रत्येक विधानास 1 गुण असतो. पाहूया. पहिले जे विधान आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. यासाठी 4 पर्याय आहेत. त्यामध्ये अ व्हॉल्टियर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके आणि ड कार्ल मार्क्स. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ व्हॉल्टियर. तर विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेमध्ये विधान पूर्ण लिहून जो योग्य पर्याय तो पर्याय अधोरेखित करावायचा आहे आणि विधान पूर्ण लिहायचे आहे. फक्त पर्याय लिहून चालणार नाही. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहूया. दुसरे विधान आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. यासाठी पर्याय अ कार्ल मार्क्स, ब मायकेल फुको, क लुशिओ फेअर आणि ड व्हॉल्टियर. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे मायकेल फुको. त्यानंतर ब जो आहे तो म्हणजे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हा प्रश्न परीक्षेमध्ये आपणास 3 गुणांसाठी विचारला जातो. यामध्ये 3 जोड्या दिलेल्या असतात. त्यापैकी प्रत्येक जोडीत 4 गट असतात. त्यापैकी एक गट चुकीचा असतो. तो चुकीचा गट आपणास ओळखायचा आहे आणि जशास तसा लिहायचा आहे. पाहूया पहिला गट. पहिल्या गटामध्ये जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल रिझन इन हिस्ट्री. त्यानंतर 2 लिओपोल्ड व्हॅन रँके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. त्यानंतर 3 हिरोडोटस द हिस्ट्रीज आणि 4 कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे जोडी क्रमांक 4 कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. यामध्ये 2 संकल्पना आपणास सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिली संकल्पना जी आहे ती म्हणजे द्वंद्ववाद. तर याचे उत्तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो त्या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. त्यानंतर जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली. त्यानंतर 3 दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेला समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. आणि चौथा थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. अशापैकी कोणतेही 2 मुद्दे आपण लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे एनल्स प्रणाली. तर याचे उत्तर 1 राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच एनल्स प्रणाली असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा एनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीयच नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी एनएस प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. हा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी विचारला जातो. यामध्ये कोणतेही 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक विधान हे 2 गुणांसाठी असते. पाहूया पहिले विधान. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे उत्तर 1 इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा दबोवा
या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यानंतर दुसरा मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्यानंतर तिसरा मुद्दा, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रीशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर दुसरे विधान आहे, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. याचे उत्तर, एक, मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे म्हणजेच बदलाचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, फुको यांनी इतिहास लेखनातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. पहिला जो प्रश्न आहे, इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर, इतिहास लेखनात पुढील बाबीचा समावेश होतो. त्यामध्ये एक, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे. तिसरा, त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नाची मांडणी करणे. चौथा, उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे. या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रश्न तो म्हणजे रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? हा प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. तर याचे उत्तर, फ्रेंच तत्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात पुढील मताचा आग्रह धरला. त्यामध्ये एक, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या निश्चित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये. त्यानंतर दुसरा मुद्दा, एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रासारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? तर याचे उत्तर, व्हॉल्टेयरच्या मते इतिहास लेखनासाठी एक, वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनाचा कालक्रम योग्य असायला हवा. त्यानंतर दुसरा मुद्दा, तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व स्थानिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला, म्हणून व्हॉल्टेयर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. हा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न दुसऱ्या अंतर्गत विचारला जातो. यामध्ये 3 संकल्पना चित्र दिले जातात. त्यापैकी कोणते 2 संकल्पना चित्र सोडवायचे आहेत आणि 1 संकल्पना चित्र हे आपणास 2 गुणांसाठी असते. पाहूया, यामध्ये संकल्पना चित्र जे आहे ते म्हणजे युरोपातील महत्वाचे विचारवंत. युरोपातील महत्वाचे कोणतेही 4 विचारवंत आपणास लिहायचे आहेत. प्रत्येक विचारवंतास अर्धा गुण. पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त, त्यानंतर दुसरे विचारवंत आहेत कार्ल मार्क्स, त्यानंतर तिसरे विचारवंत व्हॉल्टेयर आणि चौथे विचारवंत मायकेल फुको. अशा प्रकारे योग्य आपणास संकल्पना चित्र काढून त्याची उत्तरे लिहायची आहेत. संकल्पना चित्र आपणास पेननीच काढावयाचे आहे. स्केच पेन किंवा पेन्सिलचा वापर करायचा नाही. याशिवाय लिओपोल्ड व्हॅन रांके, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हे सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि बोर्ड परीक्षेमध्ये आपणास प्रश्न 5व्या अंतर्गत हा प्रश्न विचारला जातो. यामध्ये कोणतेही 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी, म्हणजे हा प्रश्न 6 गुणांसाठी असेल. पाहूया पहिला प्रश्न, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा.
तर याचे उत्तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते एक इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. त्यानंतर दुसरा, मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. त्यानंतर तिसरा, समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. त्यानंतर चौथा, उत्पादन साधनाच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतात आणि उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो. अशा प्रकारे कार्ल मार्क्स यांनी आपल्या वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? तर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 4 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. त्यामध्ये 1, या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. त्या कृतीचा संबंध देवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्याचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. आणि चौथा जो आहे तो म्हणजे मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर 1, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसरा मुद्दा, इतिहासाच्या लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने मांडली. त्यानंतर तिसरा, त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. चौथा जो मुद्दा तो म्हणजे स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. आणि पाचवा जो मुद्दा तो म्हणजे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे लिओपोल्ड व्हॅन रांके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. तर याचे उत्तर, लिओपोल्ड व्हॅन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते 1, इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. त्यानंतर दुसरा मुद्दा, इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनाशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, या सखोल शोधामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचवता येते. आणि चौथा मुद्दा, इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. पाचवा जो मुद्दा तो म्हणजे जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. तर मित्रहो, अशाच प्रकारे सर्व पाठावर आपणास स्वाध्याय, त्याचबरोबर सर्व पाठावर चाचणी परीक्षा पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.